हे लावून दे ना. छान. हे असं धरून ठेवा. सुरू करू. हॅलो, नमस्कार. मी ज्योती गोडबोले, आठले, बोरीवली, मुंबई. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांचे मी आज खूप आभार मानते. मंडळाने सुरू केलेल्या ओळख संतांची या पुष्पमालेत एक पुष्प ओवण्याची संधी जी दिली त्याबद्दल मंडळाची व माझे भाऊ श्री संतोष गोडबोले यांची मी खूप आभारी आहे. विशेष म्हणजे आषाढी कार्तिकी वारी महामंडळ हे जबलपूरला उत्तम आदर्श कार्य करत आहे. जबलपुरातील पिढ्यानपिढ्या स्थापित सर्व मराठी बांधवांना एकत्र करून आपले संस्कार व संस्कृतीचे दर्शन, जतन आणि संवर्धन करताना आजच्या तरुण पिढीला देण्याचे कार्य हे महामंडळ पेलत आहे. विशेष म्हणजे इथे कोणी प्रमुख किंवा विशेष प्रतिनिधी नाही हे जाणून खूप कौतुक वाटले. येथे सर्वच सेवक आहेत. असतो. आज मी आपल्याला गोडबोले घराण्यातील महान संत स्वामी स्वरूपानंद यांचा परिचय देणार आहे. गोडबोले घराणे हे अध्यात्माच्या क्षेत्रात पूर्वापार कार्य करत आले आहे. बरेच संत या घराण्यात होऊन गेले. स्वामी स्वरूपानंद ही अशीच एक महान विभूती. स्वामी रचित भावार्थ ज्ञानेश्वरीतल्या निवडक ओव्या गाऊनच आज मी या कार्याला सुरुवात करणार आहे. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्परा गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होतासाचे चित्ते हर्षण मावे, म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिका अहंकारून झटाकावी तयावरुनिया काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष. वरदहस्त मस्तकी ठेऊनी देई मज आदेश. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ की जय. तर मंडळींनो, स्वामी स्वरूपानंद महाराज पावस हे नाव आज काही लोकांना अपरिचित नाही. विश्व कल्याणासाठी व सामान्य जनांच्या उद्धारासाठी ज्यांनी जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र दिला ते स्वामी हे आधुनिक काळातील ईश्वरपरायण, भगवत भक्त, प्रतिभाशाली कवी, संत आणि ज्ञानेश्वरांच्या प्रस्थानत्रयींचा अभंग रूपात रूपांतर करणारे हे कवी आहेत. त्यांची साहित्य संपदा विचारसंपन्न, साहित्य गुणांनी मंडित व अनुभूतीचे थोर पाठबळ असणारी अशी आहे. स्वामी स्वरूपानंद हे पावसचे महाराष्ट्रातील रत्नागिरीपासून 15 किलोमीटरवर गौतमी नदीच्या किनारी वसलेले पावस हे एक छोटेसे निसर्गरम्य क्षेत्र आहे. येथेच 15 डिसेंबर 1903 अर्थात मंगळवार मार्गशीर्ष वद्य द्वादशी सायंकाळी 7:39 तुला राशीत चंद्र असताना व त्यांचा जन्म स्वाती नक्षत्रात स्वामींचा जन्म झाला. हे आपल्या आई वडिलांचे तिसरे अपत्य. पूर्वज गोविंद भट त्यांच्यापासून 10व्या पिढीतील
त्यांचे खरे नाव होते रामचंद्र विष्णू गोडबोले आणि लोक त्यांना प्रेमाने आप्पा असे म्हणत असत. रामचंद्राच्या वडिलांचे नाव होते विष्णुपंत व आई रखमाबाई गोडबोले. गोळप या गावातील गोखले घराण्यातील होत्या त्या. परशुरामपंत व सौ गंगाबाई हे त्यांचे आजी आजोबा होत. घराण्यात श्रद्धापूर्ण सात्विक वातावरण होते व आध्यात्मिक संस्कार होते. वडील सतत त्यांचे विष्णू सहस्त्रनाम म्हणत. संतांना जन्म घेताना भूमी ही तशीच आध्यात्मिक लागते नाही का. स्वरूपानंदांना हा आध्यात्मिक वारसा त्यांच्या आजीकडून म्हणजे गंगाबाईंकडून मिळाला. त्यांच्या आजीने 12 वर्ष म्हणजे एक तप नरसोबाच्या वाडीला राहून तपश्चर्या केली होती. जणू रामचंद्रांच्या आगमनासाठी कुलाची ही पूर्वतयारीच असावी. झाले असे की गंगाबाईंचा त्यांच्या पतीने त्याग केला. तेव्हा माहेरी न जाता त्या नरसोबाच्या वाडी आणि तिथे एक सिद्ध साधू पुरुषांच्या आशीर्वादाने 12 वर्ष त्यांनी तप केले. वडाच्या प्रदक्षिणा पादुकांचे नित्य दर्शन घेत भिक्षेवर त्यांनी आपला उदरनिर्वाह केला आणि आपली तपश्चर्या सुरूच ठेवली. या संत महापुरुषांनीच परशुरामांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि त्यांना परशुराम पंतांनीच पत्नीचा स्वीकारही केला. पुढे भरभराट आली व 2 पुत्र झाले. त्यातील द्वितीय चिरंजीव म्हणजेच विष्णुपंत. अशा प्रकारे रामचंद्रांना वारसा हा. लहानपणीच ते गीता ज्ञानेश्वरीचा अभ्यास करीत भक्तिपूर्ण आध्यात्मिक आध्यात्मिक भूमी तयारच होत होती. लहानपणापासूनच स्वामी स्वभावाने अत्यंत शांत, सुस्वभावी, सहनशील, नम्र, मनमिळावू होते. प्रभू रामचंद्रांचे आचार आणि सत्वशील जीवनाचा मूर्तिमंत आदर्श म्हणजेच स्वामी स्वरूपानंद. स्वामींचे प्राथमिक शिक्षण हे पावसलाच झाले. अभ्यासाबरोबर ते खेळातही फार हुशार होते. प्राथमिक शिक्षण हे त्यांचे झाले आणि उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आले. आर्यन एज्युकेशन सोसायटी मुंबई. ते मोठ्या टपुंच्या पगाराची आपल्याबरोबर तरुणांची शिक्षणही ते करत होते. हे राष्ट्र संघटना शास्त्राचे विद्यार्थी. त्यांना वाङ्मयात फार रस होता. क्षमस्व. वाङ्मय विशारद ही पदवी घेण्यासाठी ते पुण्याला आले. भाषेचे ज्ञान हे त्यांचे उत्तम होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना वाङ्मय विशारद ही पदवी दिली. संस्कृत भाषा व साहित्याचे ते अभ्यासक होते. त्या काळात चांगदेव पासष्टी, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यासारख्या ग्रंथांचे ते सखोल अध्ययनही करत होते. अर्वाचीन काळात जेही संत होऊन गेले ते धर्मकारणाबरोबर राजकारणही करत असत आणि स्वामी स्वरूपानंद हे त्यातीलच एक संत होते. त्या काळी देश हा पारतंत्र्यात होता. अनेक राजकीय सामाजिक चळवळी सुरू होत्या. रामचंद्रांवर लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांचा खूपच प्रभाव होता. विदेशीचा बहिष्कार, स्वदेशीचा स्वीकार, मिठाचा सत्याग्रह, आंदोलने, खादीचा स्वीकार, निदर्शने, अनेक चळवळी त्यांच्या सुरू होत्या. गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात ते सामील सुद्धा झाले होते. टिळकांच्या राष्ट्रीय शाळांवर त्यांचा फार विश्वास होता. त्याच सुमारास त्यांचे मन मात्र अध्यात्माकडे ओढ घेत होते. नाही हे त्यांना जाणवत होते आणि त्यांचा अध्यात्मात प्रवेश झाला. त्यांचे मामा त्यावेळी पुण्याला होते, केशवराव गोखले. ते पुण्यातील बाबा महाराज वैद्य यांचे दीक्षित होते. श्री बाबा महाराज वैद्य हे नाथपंथातील महान साधक, सिद्ध थोर व सोहम उपासक होते.
स्वामींना गणेशनाथांकडे घेऊन गेले आणि पाहता क्षणीच गणेशनाथांनी या भ्रष्ट योगांना ओळखले. स्वामींची योगभूमी तयारच होती. गणेशनाथांनी त्यांना सोहम साधना दिली. हा काळ होता 1923चा. क्षणार्धात देहभान विसरून स्वामी एकरूप झाले. जीवाशिवात सोहम साधना सुरूच झाली. याच वेळी सोने करण्याची एक अपूर्व अशी संधी सुद्धा मिळाली. गणेशनाथ नित्य ज्ञानेश्वरीचे पारायण करत असत आणि त्यांची ज्ञानेश्वरीची आणि जीर्ण होती. रामचंद्रांनी हे पाहिले आणि आपल्या सुवाच्य अक्षरात ज्ञानेश्वरी लिहून ती गुरूंना सादर समर्पित केली. गुरूंना फार आनंद झाला. ही घटना 1928 सालची आहे. 1930 साली टिळकांचा मृत्यू झाला आणि रामचंद्रांवर या घटनेचा फार परिणाम झाला. त्यांना आता स्वातंत्र्याचा ध्यास लागला होता. आध्यात्मिक साधनेने स्वामींची सहनशक्ती, शांती, औदार्य हे वाढतच होते. आणि अत्याचार सुद्धा होत असत, पण स्वामी ते शांतपणे सहन करत. असहकार आंदोलन आणि मिठाच्या सत्याग्रहात सुद्धा स्वामी सहभागी होते. पावसला आले. केला खर्च ते स्वतः करत. राष्ट्रीय शाळा सुरू केल्या. मुलांसाठी व्यायाम शाळा काढल्या. ते मुलांना पटवून देत होते. स्वदेशी मेळावे भरवले, धर्म मेळावे भरवले. असे राष्ट्रकार्य सुरू असतानाच पुणे येथे गेले असताना इंग्रज सरकारने त्यांना धरले आणि येरवडा तुरुंगात टाकले. पण तुरुंगवास हा स्वामींसाठी आध्यात्मिक साधनेची पर्वणीच ठरला. बरं, सोबत शंकरराव देव, रावसाहेब पटवर्धन, SM जोशी असे अनेक नेते होते. बडी बडी नम्र स्वामी मात्र जेलमध्ये आपल्या सोहम साधनेत मस्त होते. सर्व त्यांना आता स्वामीच म्हणू लागले होते. अशातच त्यांना आत्मदर्शनही घडले आणि या आत्मदर्शन वर्णनाचा व गुरु एक नवरत्नहार गुंफला. 9 कडव्यांचे हे काव्य त्यांनी रचले आणि आपल्या गुरूंना अर्पण केले. जय जय श्री जगदा सच्चिदानंद सूर्या सद गणेश रूपा मुरली स्वरूपी विराली द्वैताद्वैत गिळो निठेली अखंडत्वे. असा 9 कडव्यांचा हा नवरत्नहार. आनंदित गुरुवर्य त्यांना म्हणाले, आपण आता परमार्थातील थोर अधिकारी झालात व स्वरूपानंद ही पदवी. आणि त्या दिवसापासून रामचंद्र हे स्वरूपानंद झाले. दुर्गुणांचा त्याग करून दैवी गुणसंपत्ती प्राप्त करणे म्हणजेच तर साधना होय. 1930 ते 1931 हा काळ आयुष्यात अनेक घटनांनी तेजाळून निघण्याचा होता. स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप समावले. परस्पर सामरस्याचा विश्वात त्यांना आला. आता प्रेमबीज त्यांच्या मनात रुजलेले होते. संसार सुख उपभोगत स्वार्थ आणि परम हे दोन्हीही साधावे असे त्यांना वाटत होते. पण दुसरे मन मात्र स्वामी विवेकानंद आणि परमहंसांसारखे त्यागमय साधक बनण्यास खुणावत होते. शेवटी ईश्वर इच्छा बली असे हो. घडलेही तसेच. रामचंद्रांचा हा प्रश्न अगदी अचूक सुटला. या काळात स्वामी मलेरियाने भयंकर आजारी पडले. ताप उतरल्यावर ते थोडे चालून आले आणि डोळ्यासमोर त्यांच्या अंधारच पसरला. हृदयगती थांबते की काय असेच त्यांना झाले होते. साक्षात मृत्यूचाच त्यांना साक्षात्कार झाला होता. स्वामी डोळे मिटून पडले होते.
पण खोल अंतःकरणात सोहम साधना मात्र सुरू होती. ही अवस्था 6 महिने होती. अंथरुणातून ते उठूनही शकले नाहीत. देहाची आस संपली होती आणि स्वामींना कर्मयोग व ज्ञानयोगाची सिद्धी झाली. षटचक्रांचे भेदन करणाऱ्या साक्षात जगदंबेचाच त्यांना साक्षात्कार झाला होता. साधनेला आता पूर्णत्व आले होते. आई जगदंबेच्या कृपेने त्यांना आत्मबल प्राप्त झाले. अमृतधार या व्यक्तही जीवन सत्कवीवर होऊन अनुभव सुधेने मी जगाचे कल्याण, उपदेश, अनुग्रह साक्षीदार आहे हा अनंत निवास. स्वामी सर्वांशी अत्यंत प्रेमाने वागत, घरात देवपूजा करीत. देसाई बंधूंची धाकटी बहीण सौ रमाबाई रानडे यांना स्वामींनी 109 ओव्या ज्ञानेश्वरीतील चिंतनार्थ निवडून दिल्या आणि तोच हा ज्ञानेश्वरी नित्यपाठ. घरातील स्त्रियांना त्यांनी गीतेचे सारही शिकवले. थँक्यू. स्वामींची सारीच ग्रंथ साधना ही शुद्ध मराठीत आणि अभंग शैलीत आहे. स्वामींनी विपुल लेखन केले आणि ग्रंथांचा अनुवादही केला आहे. स्वामींची ग्रंथ साधना अशी होती: नवरत्नहार, ज्ञानेश्वरी नित्यपाठ, श्री सिद्ध चरित्र, मृत्यूपत्र, भावार्थ गीता 1943 आणि 44 साली झाली. संजीवनी गाथा ही 1945 साली झाली. अभंग ज्ञानेश्वरी, अभंग चांगदेव 65, अभंग अमृतानुभव, प्रवचने, स्फुट गद्यात्मक पद्यात्मक साहित्य, संवाद इत्यादी अनेक साहित्य रचना स्वामींनी केल्या आहेत. अभंग ज्ञानेश्वरी हा मूळ प्राकृत भाषेतील आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचा तो मराठी अनुवाद आहे. भावार्थ गीता हा भगवद्गीतेचा मराठी साखीबद्ध अनुवाद आहे. एक मूळ प्राकृत भाषेत तर दुसरे संस्कृत भाषेत. त्यामुळे सामान्य जनांना ते समजण्यास फार कठीण होते. स्वामींनी या दोन्हीचा अनुवाद करून सामान्य जनांना आस्वादापर्यंत नेले. स्वामींची ही स्वांत सुखाय कृती परहिताय झाली. चांगदेव 65, अमृतानुभव हे दोन्ही ग्रंथ अभंग स्वरूपातच अनुवादित झाले आहेत. स्वामीकृत वाङ्मय याची भाषा मराठी आहे. भाषा ओघवती, रसाळ, सहज, सुलभ समजणारी, प्रसाद गुणयुक्त आहे. त्यांना ज्ञानापेक्षा भक्तीच जास्त श्रेष्ठ होती आणि नामस्मरणावर त्यांची नितांत श्रद्धा होती. विज्ञानाला विरोध न करणाऱ्या संतांमध्ये स्वामी स्वरूपानंदांचे महत्त्वाचे स्थान आहे. ते ज्ञानेश्वरांचे अवतारच होते. स्वामींची राहणी ही अत्यंत साधी, विचार उच्च होते. परिवारासोबत राहत असत. भक्तवत्सल, नियमित दिनचर्या असणारे, मितभाषी, अंतर्ज्ञानी, निग्रही, एकांतप्रिय, साधनारत, शांत प्रसन्न व्यक्तिमत्वाचे ते एक विलोभनीय दर्शनच होते. स्वामींचे भक्त, भेटायला येणारी माणसे ही समाजातील सर्व स्तरातील होती. सांसारी, संन्यासी, सुखी दुःखी, सहृदय, सुहृद, सज्जन, दुर्जन, साधक, ज्ञानी, अज्ञानी, श्रीमंत, गरीब आणि सर्व जाती, धर्म, पंथ सगळी लोक त्यांना भेटायला येत आणि स्वामी त्यांना अत्यंत प्रेमाने भेटत. कुठलाही भेदभाव हा स्वामींजवळ कधीच नव्हता. स्वामी अंतर्ज्ञानीही होते आणि बरेचदा त्या आपल्या भक्तांच्या प्रश्नांची उत्तरे ही अंतर्ज्ञानानेही देत असत. ते फारच कमी बोलत. स्वामींची शिक्षण ही आपल्या सामान्य जनांना अशी आहे: संसार हा विवेकाने करावा, संयमाने आणि शुद्ध चित्ताने करावा, वैराग्य आणि विवेकाचा अभ्यास करावा. पाण्यात असूनही ज्याप्रमाणे कमळ हे पाण्यापासून अलिप्त असते, तसे जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगात सदैव संतुष्ट राहावे. माझ्याच वाट्याला हे दुःख का, या प्रश्नाची उत्तर देताना स्वामी म्हणतात: देहाची आसक्ती ठेवशील चित्ती, तरी तुझं अंती दुःखच आहे. प्रपंची असावे उदास वर्तन, आवरावे मन विवेकाने.
सुखे वैराग्याचा करावा अभ्यास, प्रपंचाचा त्रास मानू नये. जीवाचे अंतिम साध्य हे शांती व समाधान आहे. नीतीसह धर्माचरण करावे आणि धन मिळवावे. सुखाची प्राप्ती ही सद्गुरु कृपेने होते. चित्त ठेवावे प्रसन्न, कदापिही न व्हावे खिन्न. भावे करावे सोहम ध्यान, स्वरूपानुसंधान साधने. जनसेवा वृत्ती स्वामींनी समस्त जनांना सोहम हा ऐकून असेल. प्रसिद्धी परांगमुख आणि साधनामस्त स्वामींना विष्णू दर्शनाची फार ओढ होती. त्यांच्या खोलीत सुंदर विष्णूंची तस्वीर पण होती. त्यांची ही अंतर्हाक वैकुंठास पोचली. एक दिवस सारे जग निद्रामग्न असताना स्वामींच्या खोलीत दिव्य प्रकाशाने भरली आणि विजा कडाडल्या. घनघोर वाणी गरजली. वो गोड बोले कहा है जिसने ज्ञानेश्वरी लिखा. स्वामी हे स्वर्गीय लावण्य पाहून थक्क झाले. त्यांनी आपल्या दर्शनाचे वर्णन असे केले आहे. रूप चतुर्भुज सावळे सुंदर आणि म्या देखील श्रीहरीचे. चरण सुकुमार कासे पितांबर वैजयंती महार कंठी साजे. सुहास्य वदन राजीव लोचन मस्तकी भूषण मुकुटाचे. शंखचक्र गदा पद्मकरी शोभे सम्मुखही उभे स्वामी म्हणे. दया क्षमा शांती हे दैवी गुण हे त्यांच्या अंगी नांदत होते. सत्यपूजक विवेकी वैराग्य बळ घेऊन अवघे देखे जन ब्रह्मरूप या साधनेनेच स्वामी जगले आहेत. स्वामींनी कधीही तपश्चर्येचे आडंबर माजवले नाही. बंधुत्वाचा लवलेश हा त्यांच्यात नव्हताच. महामहोपाध्याय दत्तोवामन पंतांनीही त्यांच्यासाठी गौरवोद्गार काढले की उठूनही बसवत नसले तरी ज्ञानेश्वर साहित्य साधना आणि अखंड सोहम साधना ही स्वामींची सुरूच असते. आश्चर्य आहे. अण्णा देसाईंच्या घरी स्वामींना भेटायला अनेक विभूती होत्या. येत जात असत. परमपूज्य गोळवलकर गुरुजी, टेंभे स्वामी, श्रीधर स्वामी, दत्तो वामन पोद्दार, बेळगावचे काणे महाराज असे अनेक लोक येत होते. जानेवारी 1970 मध्ये तर त्यांना भेटायला आले होते आणि स्वामींच्या डोळ्यात त्यांनी येशू ख्रिस्तांची करुणा पाहिली होती. मुक्ती म्हणजे काय हो? जीवाशिवाचे एकरूप होणे, ब्रह्ममय होणे म्हणजेच मुक्ती. स्वामी स्वरूपानंदांनी तुकारामांच्या सदेह मुक्तीचा कसा पहा सुंदर अर्थ सांगितलाय. तुकाराम स्वदेह स्वर्गाला गेले म्हणजे काय घडले? नेमके काय घडले? देहातून पंचप्राण गेले. त्रिगुण म्हणजे सत्व रज आणि तम हे तिन्ही विलीन झाले. अहम संपला. सोहम मधील सच राहिला. तू का सुरला? अहो देहच नाहीसा झाला. तुका चराचरात भरून राहिला. कोट धोतर वाहना तेवढ्या त्या लोकांना मिळाल्या. पूर्ण मुक्ती. जीव आणि ब्रह्म एकात्मता झाली होती. सर्वत्र ब्रह्म आहे. तुकाराम ब्रह्ममय झाले. तत्वज्ञानाचा हा किती सुंदर अर्थ स्वामीने अगदी सहज शब्दात तुकारामांच्या उदाहरणावरनं आपल्या समजावून सांगितलं आहे. जगाच्या कल्याणासाठीच संतांच्या विभूती. स्वामी स्वरूपानंद हे नाथ संप्रदायी आणि समन्वयवादी सिद्ध पुरुष होते. कुठलाही संप्रदाय त्यांनी कधीच कमी लेखला नाही. विठ्ठलाबद्दल त्यांना प्रेमभाव होता. स्त्रियांचा ते फार सन्मान करीत असत. अनाथांना आधार देणारे आणि पतितांना पावन करणारे असे ते संत करुणामूर्तीच होते. 1973 पासून मात्र स्वामींची तब्येत अगदी खालावू लागली होती. समाधीची वेळ आता जवळ आल्याचे त्यांना जाणवत होते आणि म्हणून त्यांनी आपला हा आध्यात्मिक वारसा व गुरुपरंपरा माधवराव अर्थात माधव विष्णू काकडे यांना दिली. माधवरावांनी पुढे ही परंपरा आशालता गोडबोले घराण्याची कन्या तिचे पती डॉक्टर माधव नगरकर यांना सोपवली. स्वामींनी आपल्या समाधीगृहाची व्यवस्था आधीच करविली होती.
आणि 15 ऑगस्ट 1974 रोजी सकाळी 8:47 भावसमाधीत तन्मय होतच स्वामी आपल्या निजधामी प्रयाण करते झाले. त्यांच्या जन्मस्थानाजवळच त्यांना भूगर्भ समाधी देण्यात आली आहे. त्यांचा देह हा 24 तास दर्शनासाठी ठेवला होता. 16 ऑगस्टला सत्यानंद देवांनी सारे विधी केले. सुगंधित फुले त्यांच्यावर वाहिली. हजारो लोक त्यांच्या अंत्ययात्रेस होते आणि रामकृष्ण हरीचे भजन करतच अंत्ययात्रा समाधीस्थळापर्यंत पोहोचली आहे. स्वामींची आश्वासक, आशीर्वाद देणारी, विनम्र वदन, भावमग्न अशी तस्वीर तिथे आहे. आज स्वामी नाहीत, पण मी गेलो नाही बरं, येथेच आहे असा आभास ते मात्र देत असतात. स्वरूपानंद संस्थान जनोपयोगी कार्यात आजही मग्न आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आपल्याला एक विशेष अशी माहिती सांगावीशी वाटते. आमच्या गोडबोले घराण्यात विभूती आणि संत जन्माची परंपराच आहे. बरेच संत या घराण्यात होऊन गेले. नाथ संप्रदायांची साधना, दत्त साधना, श्रीराम भक्ती आणि गणेश भक्ती ही या घराण्यात चालतच आली आहे. अशा घराण्यात जन्म घेण्याचे भाग्य ही भावना फार सुखावणारी आणि ईश्वर चरणी विनम्र करणारी आहे. गोडबोले कुलीन काही संतांची नावे जी माझ्या वाचनात आली आहेत त्याची माहिती मी आज आपल्याला देणार आहे. ती अशी: स्वामी स्वरूपानंद पावस, त्यांचा तुम्ही परिचय आत्ताच पाहिला. श्रीमतनाथ योगेंद्र स्वच्छंदानंद स्वामी महाराज, यांचे नाव परशुराम गोडबोले. दुसऱ्या बाजीरावांबरोबर वैदिकांसमवेत ते ब्रह्मावर्त म्हणजे विठूरला आले. वैदिक रानडे यांच्या घरात ते दत्तक गेले. मूळतः योग आणि ते गायत्री उपासक होते. संसारात ते फारसे कधी रमलेच नाहीत. मुलीचे लग्न आणि मुलाच्या मृत्यूनंतर जयपूरच्या सद्गुरू बाळकृष्ण स्वामींकडून त्यांना गुरुमंत्र आणि शक्ती उपासना मिळाली. मग ते भारतभर भ्रमण करत होते, लोककल्याणासाठी कार्य करत होते. कोल्हापूरचे जगद्गुरू शंकराचार्यांकडून त्यांना विधिवत संन्यास दीक्षा मिळाली आहे आणि स्वच्छंदानंद हे नामाभिधानही प्राप्त झाले. आई जगदंबेच्या आज्ञेने त्यांनी श्री स्वच्छंदानंद गीतार्थ दीपिका हा ओवीबद्ध टीका ग्रंथ लिहिला आहे 1902 मध्ये, पण प्रकाशन मात्र 8 जुलै 1990 रोजी झाले. त्यांचा अंशात्मक भाग सप्तश्लोकी या नावाने प्रसिद्ध आहे. वरदमूर्ती गणेश गाथा व प्रसाद रामायण हे 2 अप्रकाशित संस्कृत ग्रंथ आहेत त्यांचे. गायत्री स्तोत्र आणि देवी विजय आरती त्यांची प्रसारित आहे. पूज्य स्वामींनी 1908 साली मार्गशीर्ष अमावस्येला वाराणसी येथे युधाधारी मठाजवळ अग्नीश्वराचे घाटावर योगबलाने समाधी घेतली होती. कै भाऊसाहेब आंबेडकर या एकनिष्ठ शिष्याने साताऱ्यात 10 डिसेंबर 1925 रोजी त्यांच्या पादुकांची विधिवत स्थापना केली आहे व स्वच्छंद दत्त मंदिर असे त्याला नाव दिले आहे. दरवर्षी मार्गशीर्ष वद्य 10 ते अमावस्या अखेरपर्यंत इथे स्वामींचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. परमपूज्य माधवराव गोडबोले, माधवराव गोविंद गोडबोले हे त्यांचे नाव. देवाची आळंदी येथे नृसिंह सरस्वती मठातील प्रमुख विश्वस्त व म्हणून ते कार्य करत. ते वैराग्यशील असे संत होते. त्यांचा जन्म 14 जानेवारी 1888 धुळे येथे झाला आणि निधन 30 जानेवारी 1979 रोजी आळंदी येथे झाले. चौथे होते गोडबोले महाराज, बऱ्हाणपूर MP चे. हे मूळचे खरं मुंबईचे. नाथ संप्रदाय यांच्या समाधीवर वर्षातून एकदा मेळावा होतो. 5वे आणखीन एक साई भक्त व साई सिद्धी असणारे गोडबोले महाराज होते. बऱ्याच साई मंदिरातून त्यांची समाधी असते. 6वे आहेत नरहर माधव गोडबोले. यांना दत्त दर्शन झाले होते व त्यांना वाकसिद्धी सुद्धा होती.
सातवे संजय गुरुजी, हे नाथ संप्रदायी आहेत. त्यांचे वय आहे 58 वर्ष. जनसंत सेवा संघ पुणे येथे ते आपला स्वतंत्र संप्रदाय चालवतात. त्यांचे दिव्य कार्य आहे आणि 25,000हून जास्त त्यांचे अनुयायी आहेत. आठवे विवेकशास्त्री गोडबोले, हेही पोचलेले संत आहेत आणि साताऱ्यात यजुर्वेद शाळा चालवतात. कमीत कमी वेळात जेवढे शक्य होईल तेवढी माहिती आपल्याला सादर केली आहे आणि याचबरोबर मी येथे आपल्या वाणीला विराम देते. धन्यवाद. नमस्कार. जय जय रामकृष्ण हरी. आलं असेल का?